प्लस आवाज सामान्य जनतेचा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. फसवणूक करणारी टोळी जेरबंद. अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याची कारवाई. अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याने मोठी कारवाई करत आंतरराज्य फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून सुमारे 17,50,000 रुपयांचा मुद्देमाल आणि एक टाटा ट्रक जप्त केला आहे. मौजे तडवळ येथील ओंकार शुगर फॅक्टरीमधून 2 अनोळखी इसमांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली. त्यांनी गाडीला खोटा आरटीओ क्रमांक व फास्टॅग लावून फसवणूक करण्याचा डाव आखला. संबंधित गाडी ही फिर्यादीच्या ओळखीतील वाहतूकदार विशाल यादव यांची असल्याचे भासवून त्यांनी विश्वास संपादन केला. त्यानंतर साखर व वाहतुकीच्या नावाखाली एकूण 18,47,200 रुपयांची फसवणूक करण्यात आली. तक्रारीनुसार आरोपींनी पुण्यातून ब्लॅक बग ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून फिर्यादीचा मोबाईल क्रमांक मिळवला आणि उत्तर प्रदेश लाईनसाठी भाडे असल्याचे सांगितले. तडवळ येथील ओंकार शुगर फॅक्टरीमधून साखर बाराबंकी उत्तर प्रदेश येथील बिस्किट कंपनीत पाठवायची असल्याचे सांगून त्यांनी बनावट कागदपत्रे पाठवली. त्यानुसार गाडी भरून पाठवण्यात आली. यानंतर गाडीच्या ड्रायव्हरकडून दुरुस्ती, डिलिव्हरी व इतर खर्चाच्या नावाखाली वेगवेगळ्या कारणांनी फिर्यादीकडून पैसे उकळण्यात आले. महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत संपर्क ठेवल्यानंतर आरोपींनी सर्व मोबाईल बंद केले. नंतर तपासात दिलेला गाडी क्रमांक खोटा असल्याचे उघड झाले. या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचे लोकेशन उत्तर प्रदेशातील कानपूर येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस निरीक्षक प्रशांत बदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कानपूरला रवाना झाले. तपासात आकाश अशोक कुशवाह याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून अभिषेक श्रवण पांडे, अभिषेक सिंग, उपेंद्र सिंग, रवींद्र सिंग भाटोरिया आणि अरविंद कुमार भगवानदास गुप्ता या 4 आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी पुण्यातील साखरेच्या 50 किलो वजनाच्या 833 गोण्या आणि अंदाजे 24 लाख रुपये किमतीचा टाटा ट्रक जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर आणि पोलीस उपविभागीय अधिकारी विलास यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांच्या नेतृत्वाखालील पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बदे, पोलीस नाईक सुभाष दासरे, जगदीश राठोड, सिकंदर मुल्ला, मल्लसिद्ध कोळी तसेच सायबर शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमित करपे, पोलीस शिपाई रतन जाधव आणि राहुल सोनकर यांचा समावेश होता. पोलिसांनी अत्यंत गुंतागुंतीचा गुन्हा उघड करत आरोपींचा पर्दाफाश केला आहे.